Police Press. आदरणीय महापौर महोदय, माननीय उपमहापौर महोदय, माननीय आयुक्त साहेब, विधिज्ञ आणि सभागृह नेते फार छान मांडले तुम्ही सर. आणि विरोधी पक्ष गेल्या 25 वर्षात जे कोणाला काय सुचलं नाही, सत्ता मात्र उपभोगली. पण कायदे कानून आम्ही काय मानत नाही अशा आविर्भावानं हे सभागृह चाललं होतं का? सभागृह नेते साहेब, आपण गेली 25 वर्ष इथे आहातच. आत्ताच असं काय? त्या फार चांगलं काम करताय तो महापौर महोदया, फार चांगलं काम करताय. नाही नाही, कसं आहे, एक म्हण आहे, पॉवर इज टू बी नॉट गिव्हन, पॉवर हॅज टू बी टेकन. पॉवर ही अशी खेचून घ्यायची असते, कोणी दिली. आमच्या महापौर मॅडम अशा आहेत की पॉवर इज टू बी टेकन. त्या हुशार आहेत, शिकलेल्या आहेत, क्वालिफाईड आहेत. तुम्हाला एक आजचं उदाहरण सांगतो. ह्या डायसची इतकी ताकद आहे मॅडम. आज पहा, विधान परिषदेमध्ये नीलम गोरे मॅडम खुर्चीत बसल्या, त्यांनी एका सीपीला ताबडतोब बडतर्फ केलं. याला पॉवर असं म्हणतात. आदेश माहित नाही, त्या खुर्चीची ताकद आहे. नाही, निर्णय घेतला. तुम्ही टीव्ही काय बघितलं असेल ना इथं बेस. आता साताऱ्यामध्ये जो प्रकार घडला परवा पोलिसांना, तो पण पोलीस कमिशनर. इतकी पॉवर आहे मॅडम तुमच्या त्या खुर्चीमध्ये. आणि आपण एखाद्याला म्हटलं, अरे तुला डायबिटीस आहे, ते डोक्यात शिरतो. तसं तुम्ही आमच्या महापौराच्या डोक्यात टाकताय. ही कलम 450, 445, म्हणजे तुम्ही कुठेतरी त्यांना डिस्टर्ब करताय की नक्की काय करताय, हा संशय आला. दुसरी गोष्ट, जी कागद तुम्ही 4-4, 5-5 आता झाली, माझ्याकडे 15 किलो रद्दी झाली, जास्त झाली, पण लपवता कशाला? आमच्याकडे पण चांगल्या अभ्यासू आहेत, आमच्याकडे विधिज्ञ आहेत. आज आले नाही किशोर पाटकर, त्यांचा कोर्टाचा दांडगा अभिमान आहे, त्यांचा अनुभव आहे. हा येत नाही, पण असे माणसं आहेत ना. इथं बी सारखा हुशार माणसं, डॉक्टर सारखा आहे, सुधाकर आहे, जेडी साहेब आहेत, ही हुशार मंडळ आहेत. ह्यांना तरी कागद द्या ना, त्यांना कळेल काय तुम्ही नक्की काय त्याच्यामध्ये हे केलेलं आहे. तिसरी गोष्ट, तुम्ही सचिवांच्या सगळ्या खांद्यावर बंदुकी ठेवल्या, हरकत नाही. द्वारकानाथ गोविंदने सांगितलं की डायरेक्ट महापौर लिहू शकतात. तुम्ही लिहिलं होतं, पुढं पस्तावा आहे. एक तुम्ही शासनाला पत्र लिहिलं होतं, वसाहती अंतर्गत कामे करण्यात यावी म्हणून 2017-18ला. आणि सर्व वाच्यतामधून आमच्या तिसऱ्या खुर्चीचं इथे काही कामच नाही हो, आयुक्तांची. म्हणजे कुठेही आयुक्तांना वास्तविक पाहता महापौर ह्या स्वायत्त आहेत, स्वतंत्र आहेत, सचिव स्वतंत्र आहेत, आयुक्त हे महापालिकेचे स्वतंत्र आहेत, ते बॉस आहेत, हेड आहेत. पण नाकारेल याच्यामध्ये. आपण आयुक्तांना कुठेच विश्वासात घ्यायचं नाही ठरवताय, मग ती खुर्चीच हटवा असं मला तरी वाटतं. कशासाठी? आणि त्यामुळं सभागृह नेते हे जे पत्रक आहेत, सचिव मॅडम, हे पत्रक आम्हालाही मिळू द्या. ते आता द्वारकानाथ भैरवना कुठून आलं माहित नाही, आलं अद्यापर्यंत आलेलं नाही. विचार चांगले आहेत त्यांचे, कायद्याचं ज्ञान आहे त्यांना, पण मनात काय आहे ते कळत नाही. नक्की त्यांना काय करायचंय आणि काय साध्य करायचंय हे सभागृहाला कळत नाही. सभापती महोदय, सभागृह नेते
सभागृहावर स्पष्टता होत नाही की नक्कीच सागर नाईकांच्या मनामध्ये काय चाललंय. हे थोडं ओपन व्हा तुम्ही. आणि ओपन होण्यास नाही, ते तुमच्याकडे असलेले कागद तुम्ही वाचून दाखवता, ह्याच्यात स्पष्टता येत नाही. हे काय कॉम्प्युटर बसवलेले लोक नाही की आलं डोक्यात बटन दाबलं टिक 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 झालं, असं नाही होत. कागद दिली तर ते वाचता येतील. तुम्ही एकटेच कागद ठेवताय, दिली तर दिली, फक्त मागं देताय एखाद याला, आणि भगत साहेबांकडे असतं. तर आमची विनंती आहे, तुम्ही प्रस्तावना, कायदे कानून करा, सगळे करा, परंतु निदान सभागृहाला, आम्ही हे त्या सभागृहाचा भाग आहोत आणि त्यामुळे आम्हाला सुद्धा असली पेपर्स मिळावेत. सचिव मॅडम, तुमची फार मोठी जबाबदारी आहे, कारण शासनाच्या तोंडी तुम्हाला लावलेल्या आहेत. तोफीच्या तोंडी नाही, शासनाच्या. तोफेच्या काय इथं तोफीची का मारामारी थोडीच करायची. त्यामुळं आपली ही जबाबदारी आहे की हे पेपर आमच्या प्रत्येकाच्या टेबलापर्यंत, घरापर्यंत पोहोचावेत, अशी मी आपल्याला विनंती करतो.